श्री स्वप्नील गायकर सर, सर्व विभागाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि माझे प्रिय विद्यार्थी, आज आपण या ठिकाणी सर्वजण वार्षिक स्नेहसंमेलन 2025-26 ऋणानुबंध नात्यांचा अनमोल ठेवा या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सर्वजण जमलेलो आहोत। वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे हा एक केवळ कार्यक्रम नाही, तर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, त्यांची संघभावना आणि त्यांच्यातली शिस्त या त्यांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना, त्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारं एक व्यासपीठ आहे। त्याचप्रमाणे हा वार्षिक स्नेहसंमेलन शाळेने, संस्थेने केलेल्या वर्षभराचा शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्याचा आढावा घेणारं हा एक काय आहे, उत्सव आहे। आज सादर झालेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमधून प्रत्येक पालकाला आपल्या विद्यार्थ्याला या व्यासपीठावर परफॉर्म करताना अतिशय आनंद झालेला दिसून येत आहे आणि हीच या कार्यक्रमाची यशाची खरी पावती आहे। हे जे विद्यार्थ्यांचं यश आहे, या विद्यार्थ्यांच्या यशामागे पालकांचं सहकार्य, पालकांचा पाठिंबा आणि पालकांचा आमच्यावर असलेला विश्वास हा असल्यामुळेच आम्ही विद्यार्थ्यांची जास्तीत जास्त प्रगती करू शकतो। त्यामुळे पालकांचं विशेष कौतुक असं आहे। त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांकडून सर्व जी मेहनत करून घेतात ते आमचे शिक्षक, आणि या विद्यार्थ्यांच्या यशामागे आमच्या सर्व शिक्षकांचं, प्राथमिक विभागाचे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांचं अथक परिश्रम, मेहनत, त्याचप्रमाणे त्यांचं जे समर्पण आहे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक धाडवे सर यांचं जे काम आहे ते प्रशंसनीय आहे। आणि या सर्वांमागे आमचे सर्व जे आहे सर्व ते आमच्या संस्थेचे सन्माननीय स्वप्नील गायकर सर, त्यांच्या मार्गदर्शनानेच आम्हाला ही प्रेरणा सतत मिळत असते। त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही विद्यार्थ्यांची प्रगती, शाळेचा विकास हा करू शकतो, कारण सरांच्या मार्गदर्शनामुळेच विद्यार्थ्याची प्रगती, शाळेचा विकास हा आमचा काय आहे, केंद्रबिंदू आहे। आणि त्यामुळेच नेहमीच आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाने प्रेरित होत असतो। आणि हा सुंदर सोहळा आणि हा सुंदर वातावरणामध्ये जो सादर होत आहे तोही सरांच्याच याच्याने, प्रेरणेने, त्याबद्दल मी संस्थेचे आभार मानते। या जो आहे हा विद्यार्थी हा आमच्या शाळेचा आधारस्तंभ आहे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत। पण विद्यार्थ्यांनी ही शिस्त, त्यांच्या प्रगतीसाठी शिस्त, मेहनत, चिकाटी, सातत्य हे सर्व अंगीकारलं पाहिजे। खूप मोठे व्हा, मोठी स्वप्न बघा, पण त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा, कारण प्रयत्न केल्याशिवाय यश साध्य होणार नाही। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देते। आणि आयोजकांनी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद, खूप आभारी आहे। धन्यवाद।